एकीकडे प्रशासन म्हणते की घरगुती गॅसचा मुबलक साठा आहे, कोणतीही टंचाई नाही. मात्र मिरजेत अनेक गॅस एजन्सीकडे घरगुती गॅससाठी वेटिंग कालावधी 10 ते 12 दिवसांचा आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मिरजेतील इंडियन गॅस एजन्सी आणि सुल्हान गॅस एजन्सीमध्ये मोठ्या प्रमाणावर गॅससाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरसाठी 10 ते 12 दिवसांचा वेटिंग कालावधी असल्यामुळे या ठिकाणी गॅस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या ठिकाणी योग्य तपासणी होऊन यांचा पुरवठा तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शिवसेना उपशहरप्रमुख प्रकाश आगिरे. आज मी इथे इंडियन गॅस इथे आलो होतो. लोकांना उन्हाचा तडाखा फार त्रास होत आहे. जर ह्यावर कोणी काही केलं नाही तर आम्ही आंदोलन करणार. त्या लोकांना DSC नंबर, हे नंबर, ते नंबर, लोकांची मुलं बाळं उपाशी मराल्यात आणि यांनी DSC नंबर हुडकत बसल्यात. जोपर्यंत याच्यावर कोण कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही ह्या इंडियन गॅसवाल्याला इथून पुढे उघडून देणार नाही. हे तुम्ही दक्षता घ्यावी. जय महाराष्ट्र. पुरवठा वितरणने आपण ह्या गॅस वितरणच्या मागे लागावं, यांना विचारावं की यांची माणसं कुठं आहेत. लोक उपाशी माराल्यात, विनाकारणाचे लोक उभारलेले आहेत, त्यांना काय कळत नाही आहे. जरा तुम्ही लक्ष घालावं. आज माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहात LPG सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ ही कशी सुरू आहे. आज आपण इथं बघितलं तर 1200 वेटिंग आहेत. तर भारत सरकारने डिक्लेअर केलेलं आहे की LPG आणि पेट्रोल डिझेलचा पुरवठा कुठंच कमी पडणार नाही. असं असताना 1200 वेटिंग होतात कसे? तर या संदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नका असंही भारत सरकारनं म्हटलेलं आहे. परंतु जे काही आता मागं चित्र दिसत आहे यामध्ये काही काळबैर आहे का, ब्लॅक चालू आहे का, याचा संशय होत आहे. पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनानं पाठपुरावा केलेला आहे, त्याची अंमलबजावणी इथं होताना दिसत नाही आहे. याचं कारण काय? दररोज देशात 28 लाख हा सिलेंडर LPG पुरवठा चालू आहे असं भारत सरकार म्हणतं. तर आज आपण इथं बघत आहोत की इंडियन गॅसच्या समोर लोकांची कशी गर्दी लागलेली आहे, त्यांची तारंबळ कशी उडलेली आहे. बुकिंग केल्यानंतर 15-15, 20-20 दिवस गॅस मिळत नाही आहे. सुरुवातीला 21 दिवसानंतर बुकिंग केल्यानंतर गॅस मिळत होता, आता 25, आता 35 दिवस असं झालेलं आहे. हा भोंगळ कारभार आता इंडियन गॅसचा समोर येताना दिसत आहे. याची कठोर कारवाई शासनाने करावी. पुरवठा अधिकारी काय करत आहेत याच्याकडे लक्ष द्यावं पुरवठा अधिकाऱ्यांनी, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.